सरकेल हा किताब या किल्ल्यावर दिला आहे. म्हणजे आपण सरनौबत म्हणतो की सरलष्कर म्हणतो, तसा आरमातला सर्वोच्च किताब होता सरखेल. राजाराम महाराजांनी त्यांना 1698 साली सरकेल हा किताब दिला आहे आणि मग त्यांच्याकडे पूर्ण कोकण प्रांत देऊन टाकला आहे. म्हणजे कान्होजी आंग्र्यांचा समुद्र एवढा वचक होता की त्यांना जमिनीवरची मगर आणि पाण्यातला शार्क अशी इंग्रजांनी उपमा दिली. एवढ्यांचा वचक होता. मध्ये इंग्रज, पोर्तुगीज, डच यांची जहाजं आपल्या समुद्रातून फिरायचे. त्यामध्ये कडून दस्तक म्हणजे टोल वसूल करायचे आणि जर त्याने हस्तक दिलेला नसेल आणि जर ते जहाज असेल, या जहाजाची जी मालमत्ता असेल ते जप्त करून इकडे आणून ठेवायचं. एवढ्यांचा वचक होता. त्या समुद्राचा प्रति शिवाजी असं म्हटलं जातं कान्होजी आंग्र्यांना. नाही नाही साईबाबा फक्त हे साईबाबा हे या पायऱ्या उंच सकाळी एवढ्यासाठी ठेवल्यात कारण या किल्ल्यात इंग्रज, पोर्तुगीज, डच यांचे हस्तडोळा होता. आपल्या मावळ्या सह्याद्रीतल्या असणाऱ्या सगळ्या खास कळग्यांचा सराव होता. त्यांना किल्ला पटकन जिंकला आणि किल्ला जिंकल्यानंतर इंग्रज पोर्तुगीज त्रास व्हावा या उद्देशाने पायऱ्या उंच सकल ठेवल्यात. तर प्रत्येक दगड बघा त्यांनी मोजून मापून बसवलाय म्हणजे जेणेकरून इंग्रज चढताना पडले पाहिजेत आणि त्यांना लागलं पाहिजे. आपल्याला त्रास होता मागचा उद्देश नाहीये. प्रत्येक दगडाची लांबी, रुंदी, उंची वेगवेगळी आहे. एक साईजमध्ये एक पण दगड नाहीये, अनिवन आहेत. जसं मला जर संपूर्ण तटबंदी जर फिरायचं असेल तर इकडून खालून रस्ता आहे हा. म्हणजे तिकडे आपला दारुगोळ्याचं कोठार आहे. तिकडे आपल्या घोड्याने दारुगोळा घेऊन प्रत्येक बुरुजावर टाकत जाणार आहे. मग असे 20 बुरुज आहेत बाहेरच्या साईडला. असा पूर्ण राऊंड होतो बाहेरून. म्हणजे मगाशी म्हणाला घोडे पळत असं इमॅजिन करा. तिकडून ते घोडे दारुगोळा घेऊन असे पळत पळत बाहेरून पूर्ण तटबंदीला सप्लाय करत. हा टेहळणी बुरुज आहे. टेहळणी म्हणजे पाहणी करणं. खाडी अर्थ आकाराला पाहण्यासाठी सर्वात उंचार बांधलेला बुरुज आपण वॉचटॉवर म्हणतो होतो. वॉचटॉवर नेहमी उंचार असतात. नाही खिडक्या मुद्दाम उंच ठेवल्यात आणि इकडून तुम्हाला तिहेरी तटबंदी स्पष्ट दिसते. ती पहिली, ही दुसरी आणि तिसरी आणि खाडीचा जास्तीत जास्त भाग दिसतो. म्हणजे लांबवर शत्रूस आपण खाली निरोप देणार आहोत आणि मग तेवढा आपण त्या तोपात तयार ठेवणार आहोत. 3 तटबंदी होते नाही का आपल्या. इकडे एकूण 4 किल्लेदार होते. कान्होजी आंग्रे, संभाजी आंग्रे, तुळाजी आंग्रे हे 3 आंग्रे घराण्यातले. म्हणजे आंग्रे घराण्याच्या 3 पिढ्या झाल्यात आणि शेवटचे आनंदराव धुळप आहेत. म्हणजे आपल्या गावात वाडा येते. त्यापैकी संभाजी आंग्रे शिवभक्त होते. ते पूर्वी काही काळात कुणकेश्वरपर्यंत चालत जायचे. म्हणजे 40 किलोमीटर लांबपर्यंत चालत जाणार आहेत. पण पुढे त्यांना शक्य नसल्यामुळे त्यांनी इकडे शिवलिंगाची स्थापना केली. त्यांना इकडून असा दृष्टांत झालेला म्हणजे स्वप्न पडलेलं की इकडून तिकडे 2 तोफगोळे एकत्र एकाच ठिकाणी जाऊन पडणार आहेत. तिकडे शिवशंकर स्वयंभू प्रकट होणार होते. म्हणजे इकडून त्यांनी 2 तोफगोळे डागलेत. ते 1.5 किलोमीटर अंतर जाऊन पडलेत आणि मग ते रामेश्वर देऊळ बांधायला सुरुवात केली. आता उजवीकडे जाताना लागेल तुम्हाला ते पूर्ण पाषाण खोदून त्यांच्या काळात देऊळ बांधायला सुरुवात झाली आहे. तिकडे त्यांची समाधीसुद्धा आहे. भिंतीची चित्रशैलीसुद्धा बघायला मिळेल. आणि आनंदराव धुळप आणि पोर्तुगीज संतान नावाचं जहाज होतं. त्या जहाजाने लुटलेली मोठी घंटासुद्धा आहे खाली त्या मंदिरात. 1791 सालची रामेश्वर मंदिरात.
तुम्हाला सांगितलं ना, चारी बाजूने पाणी होतं. हा ही खाडी आणि तो समुद्र आहे, हा असा पूर्ण एकत्र होता. बरोबर. ती खाली गोल दिसेल ती विहीर आहे गोड पाण्याची. ही झाड आहेत आणि खाली कटळ आहे, ती विहीर आहे. आणि मारुती मंदिर आपण मगाशी बघितलं. खाली खाली जायचं आपल्याला. कोणाचा? तुझ्या तुझ्या सगळे बांधव गाला भेट नाही ती. काय करतो? सरबत खाना. संवर्धन कार्य प्रगतीपदावर आहे. ते कधी प्रगतीपदावरती होईल ते बघू. तिथून बघू शकता. इकडून एवढं मोठं लाकूड टाकलं तर मुख्य दरवाजा बंद करायला. आपण आडणं म्हणतो, अडसर म्हणतो, आगळ म्हणतो. ते इकडून ते टाकलं तर ते पलीकडे जाऊन लॉक होतंय. हे दारुगोळ्याचं कोठार आहे. शत्रूचा मुख्यालय दारुगोळ्याच्या कोठारावर असतो. जर लाकडी छप्पर असतं तर जळून गेलं असतं, म्हणून दगडी छप्पर ठेवलंय मुद्दाम. आणि डबल भिंत आहे, आतून आणि बाहेरून अशी डबल भिंत आहे. मग ह्याच्यासुद्धा आपण राळ, कात्या, हिरड्याची पानं, चुनखडी असं बाइंडिंग मटेरियल वापरलंय, पावसाचं पाणी वगैरे आत जाऊ नये म्हणून. म्हणजे दगडी छप्पर असं तो शक्यतो कमी बघायला मिळतात, पण आपल्या किल्ला अजून पूर्णपणे दगडी छप्पर आहे. ही समोरची तटबंदी बघायची, जाड बांधली. एवढ्या जाड तटबंदी आहेत म्हणून किल्ले असते राहिलेत. आणि त्या शत्रूच्या एका पटक्यात ते पडून गेले असते. महाराजांनी आपल्या मावळ्यांची घरे मातीची बांधलीत. हे छप्पर एक कौलाराच्या झावळांची केलेत किंवा गवताऱ्या गांधीने ते साकारलेत. त्याच्या मागे एक कारणच असतं, किल्ल्यात तटबंदी जर मजबूत नसतील तुम्ही आतमधली घर एकदम मजबूत बांधा, ती दगडाची बांधा, ती शत्रूला वेळ लागत नाहीये. त्यामुळे महाराजांनी जिकडे खर्च केला पाहिजे तिकडे खर्च केला आहे, आणि जिकडे काटकसर केली पाहिजे तिकडे काटकसर केली आहे. एवढं बारीक सारीक गोष्टी त्या मानाकडे प्लॅनिंग होतं. आज आपल्या प्लॅनिंग नाही आहे काय. आपण घर बांधताना सुद्धा बारीक सारीक गोष्टी त्याच्यात केला जात नाहीये. त्यामुळे बाल्कनी हवी म्हणून ती बाल्कनी ठेवतो, म्हणजे काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी तीच बाल्कनी जागा कमी पडते आणि पाडून सुद्धा टाकतोय. केलेला खर्च फुकट जातो आणि परत नव्याने खर्च करावा लागतो. आणि महाराष्ट्र यशस्वी होण्यामागे दोनच कारणं होती. एक म्हणजे त्यांचं व्यवस्थित प्लॅनिंग आहे, आणि दुसरं म्हणजे यांची माणसं जोडण्याची पद्धत, आणि ते यशस्वी झाले. त्याच्याकडे कुठली सुद्धा गोष्ट करताना प्लॅनिंग करून करत जा. म्हणजे महाराजांनी त्यावेळी सांगितलं की आम्ही आमच्या रीतीसाठी एवढी माणसं जोडून ठेवलीत की आमची रेत काही केल्या पारतंत्र्यात जाऊ शकत नाही. त्याप्रमाणे महाराज जाऊन आता 350 वर्ष होत आली, तरी आपण स्वराज्यात आहोत, सुराज्यात नसलो तरी. या बिझनेस टॅक्टिक्स आहेत, म्हणून शिवाजी महाराजांना बेस्ट मॅनेजमेंट गुरु असं म्हटलं जातं. बघायचं असेल तर बघू शकता. चला आतमध्ये तरी चला, आतमध्ये चला, आतमध्ये चला. ये ना, हेच रे मगाशी गोळे आहेत ते.
लाईट मार लाईट मार पहिले बाहेर होतं. की आहे का? अरे काय चाललंय लाईट मार लाईट मार ते पहिले बाहेर होते ना सगळे. होय बाहेर होते ते आता पोलीस स्टेशनची इमारत हटवली ना. हा पोलीस पोलीस स्टेशनच्या इमारतीत होते ते सगळे. टाकू नका टाकू नका. टाकू नका असते टाका चला चला मी अजून हे करतोय नुकसान पिल्ल्याला संरक्षण द्यायचं तुम्ही नुकसान देताय Incoming call from Federal Identified मग नंतर करा. एकदा कट केल्यानंतर करायचं आपण परत नाही करायचं. हॅलो बांधायची पद्धत बघून कशी असते अजून दगड हलत नाही काय व्यवस्थित कोण ठेवलं तर म्हटलं झालं बांधायची पद्धत बघून कशी असते अजून दगड हलत नाही काय व्यवस्थित कोण ठेवलं तर म्हटलं झालं काम चालू आहे. आपण दारू गोळा. काम प्रगती परावते धान्य कोठार. असं लिहिलंय धान्य कोठार आहे. धान्य गोटा तुम्हाला हे समोरचं एक आणि हे असे दोन धान्य कोठार आहे. शत्रूचा दुसऱ्याला रसद तोडण्यावर असतं. ह्याचं आपण दगडी शप्पर ठेवलाय मुद्दा. आणि तुम्हाला हे जेवढं वरती दिसतं तेवढंच जमिनीच्या खाली आहे. अरे बापरे म्हणजे पूर्वी किल्ल्याला 6-6 महिने एक वर्ष वेढा पडायचा आहे. त्या आतमधलं अन्नधान्य आणि दारुगोळा संपला की आपण शत्रूशी लढू शकत नाही. आरामात 1-2 वर्ष पुरेल एवढे त्यात धान्य साठवलेलं असायचं. हे व्हेंटिलेशन आहेत. तिकडे एक आहे आणि इकडे एक आहे. अशी 2 व्हेंटिलेशन आहेत हवा पास होण्यासाठी आहेत. वा प्लॅनिंग तंत्र कसं वापरलं होतं माहिती का तुम्हाला याला जो लडाखला लडाख आपल्याकडे सैन्य नव्हतं आणि सामुग्री पण नव्हती आणि तिथे बर्फामध्ये राहू शकत नसतं आपल्याकडे पण नव्हतं तिथे आपण ही योजना केली हे प्रवाहिद्वार आहे धान्य कोठाराचं. आणि त्याच्यात माती साडली पूर्ण पावसाचं पाणी वगैरे आत जाऊ. म्हणून हे जेवढं वरती होतं तेवढंच खाली खोल होतं. अजून खाली जायचंय. जावा. नाही नाही समुद्र बघायचं. तेवढं खाली नाही. चल खाडीकडे उघडते ते. नाही नाही इम्पॉर्टंट दाखव बाबा आम्ही बावीस देश ना गेली काय उडत नाही एवढी 10-8 12 वर्षाची पोर होती पटपट जायची इम्पॉर्टंट दाखव काय हरकत नाही महत्वाचं आहे
सुट्टी असते का? असते. मे महिन्यात जास्त असते नाही का? हां, दिवाळी, मे महिना, ओके क्रिसमस वेकेशन. ओके हां त्या टायमाला असते लोकं. हम्म. तुम चलते हैं बराबर शिवाजी महाराज कसे चालायचे तुम्ही कशी चालताय माझ्या आठवण पुढे हां पुढे किती चालते या मागे वा भारी आहे बघायला बघा रे तिकडे बाहेर निघायचं आहे हो फोटो पण चांगले येते बघा सांगतील बातमी सांगून द्या सांगू द्या बघा लक्षात त्या साहेब या हो इथून बाहेर निघायचे जायचंय तुम्हाला किती म्हणते? इकडेच येणार परत. नाही 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 नाही, नाही, थांबा थांबा बोला बोला इकडेच येणार परत. आता हे चढून वरती तर बघूया मग. मराठी किल्ला पिक्चर जर बघितला, किल्ला पिक्चर सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि धर्मराज छत्रपती संभाजी आणि पिंपळ असे 4 पिक्चरचे शूटिंग आपल्या किल्ल्यावर झालं. हा पुढे बुरुज आहे. तो बुरुज युद्धाच्या दृष्टीने महत्त्वाचा बुरुज आहे. त्यामुळे मावळ्यांच्या इकडून दारुगोळा घेऊन येत असणार. त्यामुळे दारुगोळ्याचं कोठार बाहेर जवळ ठेवलं आहे मुद्दा. आता आपला सायन्स काय म्हणतो, मला बाहेर गार वाटलं पाहिजे, आतमध्ये आला गरम व्हायला पाहिजे. पण इकडे तर मला तसं वाटत नाही. इकडे आतमध्ये मला गार वाटतं, कारण हे शिवकालीन भुयारी मार्ग आहेत. तुम्ही पुन्हा मुंबईकडचे भुयारी मार्ग बा, तुम्हाला आतमध्ये गरम होतं. म्हणजे लाईट लावायला लागते, पंखे लावायला लागतात. मग सरकार बोंब मारतंय वीज वाचवा, पण त्या उद्दिष्टाने पावलं नाही होतं. महाराजांना बारीक सारीक गोष्टींचा आचार होता. आपल्या मावळ्यांच्या इकडून दारुगोळा घेऊन ये जा असणार. त्या उष्णतेने दारुगोळा दाबून तो फुटू शकतो, त्यांना सफोकेशन होऊ शकतं. एक क्रॉस व्हेंटिलेशन ठेवलं आहे, इकडून हवा येणार आहे, तिकडे तुम्हाला पुढे पास होते. आतमधल्या भिंतीसुद्धा आपण पांढऱ्या ठेवल्या आहेत मुद्दाम. या भिंतींना सुद्धा चुन्याचं करण्याचा मुद्दाम पांढऱ्या ठेवल्या आहेत, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त प्रकाश परावर्तित होईल आणि जास्तीत जास्त उजेड इकडे राहील. आपण दिवसा मशाल लावू शकत नाही, कारण दिवसा दारुगोळा घेऊन ये जा असणार. त्या मशाने दारुगोळा पेट घेणार आणि दिवसा मशाल लावू शकत नाही. फक्त रात्रीच्या वरती मशाल लावणार आहोत, या होलमध्ये मशाल लावणार आहोत. शिवाय पूर्वेकडे सूर्य उगवतो म्हणून ती बाजू छोटी आहे आणि पश्चिमेकडे मावळतो म्हणून ही मोठी आहे. म्हणजे दिवसभर लाईट सेम राहतो, कमी जास्त उजेड कुठूनच नाही पडत. आपल्या विरुद्ध पक्षात आहे आपण शिवाजी महाराजांची माणसं आहोत. इकडे वाकून या. हो गरम वाटते आतमध्ये थंड वाटतं. आपण मगाशी तिकडे आलो असतो खाली समोर, त्या पायऱ्या उतरला की खाली आलो असतो तिकडे. हे आपण आजूबाजूच्या गावातलं धान्य गोळा करून मोठ्या गलबताने समुद्रात आणलं जायचं आहे. म्हणून छोट्या नौकांनी इकडे आणून इकडून आपण ते धान्य कोठारात टाकलं जायचं आहे. म्हणून धान्य कोठार जवळ ठेवलेत मुद्दाम. तसंच जलदुर्गावरती आजूबाजूला मोठे मोठे दगड मुद्दाम टाकलेले असतात. त्याच्यामुळे पहिलं कारण म्हणजे लाटांचा मारा डायरेक्ट किल्ल्याला नाही बसवते. दुसरं कारण म्हणजे शत्रूच्या बोटीत जवळ येणार नाही आहेत, त्या दगडातून फुटणार आहेत. आणि तिसरं म्हणजे या दगडावर तुम्हाला कालवं माहिती आहेत, ही सगळी कालवं आहेत, पांढरे दिसतात. त्याला धार असते, त्या शत्रू चालत पण येणार नाही, त्यांचे पाय कापले जातात, त्या शत्रू चालत पण येऊ शकत नाही. ते कालव्याच्या आहे ना हां. बरोबर
आणि त्या ते दिसू नये म्हणून त्याच्यावर दगड असणार दुसरा, म्हणजे तुला कळणार नाही तिकडे मार्ग आहे. दगड असल्यामुळे त्याला बाहेरून किल्ल्याचाच भाग वाटतो आणि फक्त धान्य आणताना काढून ठेवतोय म्हणून धान्य आतमध्ये नेलं जायचंय. या इकडे उभं राहायचं पुढं. इकडून जावा वर जायचं असेल तर. इकडे पायऱ्या आहेत बघा, पायऱ्यानी वरती जावा. इकडे येतो किल्ला पण गेला मग. ते बघा बाळा तू पण येतोच घेतो बरं जरा ते 2 तास होतो आहे इथे इकडे मस्त येते बघ जवळ 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 हां हाय कमाल चला किल्ले में चला ते उधर थोड़े मिनट काढली उधर येतो. इथे पण मगाशी पहिला तो वॉच टॉवर होता, हा अटॅक टॉवर आहे. हा युद्धाच्या दृष्टीने महत्त्वाचा बुरुज आहे. हा का ह्याला पण जंगी म्हणतो. हे धनुष्यबाण किंवा बंदुकीने मारण्यासाठी असतात. त्यांचा धनुष्यबाण किंवा बंदुकीची गोळी फुकट जाऊ नये म्हणून त्याला वेगळे अँगल दिलेत. म्हणजे जिकडे शत्रू असेल तिकडेच त्यांनी मारायचंय. उगाच आपला बाण किंवा गोळी फुकट घालवायची नाहीये. म्हणजे आर्मीचा नियम आहे, एक गोळी एक माणूस. त्याप्रमाणे बाण किंवा गोळी फुकट जाऊ नये म्हणून त्याला वेगळे अँगल दिले. या बुरुजाचं नाव खूप लढा तोफा 12 बुरुज आहे. खूप लढा तोफा 12 म्हणजे एकूण 6 फांजी आहेत. अशा प्रत्येक फांजीत 2 तोफा असणार आहेत. अशा एकूण 12 तोफा असणार या बुरुजात. या बुरुजावर आपण जास्तीत जास्त ठिकाणी मारा करू शकतो किंवा जास्तीत जास्त मारा होऊ शकतो. जर ते भुयार तुरे में कोणाला कळलं तर डावीकडे मारा होतो, आमने सामने मारा होतोय. जसा मुख्य दर मारा होऊ शकतो. हा पाठीमागे मुख्य दरवाजा आहे, मेन गेट आहे. अब हे डोंगर पकडून एक खाडीचं पाणी आतमध्ये घेतलंय. या 2 डोंगराच्या आतमध्ये खाडीचं पाणी गेलंय. हे जसं आत गेलंय हो बरोबर तसं इकडे गेलं आपण. हे मोठं झाड दिसतंय त्या पाठीमागच्या साईडला. तिकडे आपण 395 बाय 227 फूट एवढा आपण डोंगर पकडून खाडीचं पाणी आतमध्ये घेतलंय. आणि तिकडे एक गोदी म्हणून गाव स्थापन केलाय. तिकडे आपला जहाज बांधण्याचा कारखाना असायचा आहे. तिकडे 500 टनापर्यंत जहाजं बांधली जायची आहेत. म्हणजे 70-80 तोफा असलेली पाल नावाची जहाज आहेत, गुराब आहेत, मचवेत, गलबत आहेत, अशी आपले त्या तिकडे जहाजं बांधली जायची आहेत. त्यावेळी मराठ्यांकडे एकूण आरमार होतं 600. त्याच्यापैकी 100 हे विजयदुर्ग किल्ल्यासाठी राखलेलं होतं. त्यापैकी फक्त 20 बोटी इकडे असायच्यात, बाकी सगळ्या त्या गोदीत असणार आहेत. म्हणजे आपण जर शत्रूकडून हरतो असं वाटलं आणि शत्रूला कडवा प्रतिकार करायचो, पण एवढं करून आपण हरतो असं वाटलं तर त्या 20 बोटी पुढे जाणार आहेत. मग शत्रूला आपल्याला घाबरून पळतायत म्हणजे पाठलाग सुरू करणार आहे. आणि तेवढा मुका असतो आपण त्या गोदीतल्या बोटींना इशारा करायचा. मग पुढे आपल्या आहेत, मध्ये शत्रूच्या आहेत, परत पाठीमान गोदीतल्या बोटी काढणार आहोत. असं महाराजांचं प्रमुख अस्त्र एक गनिमी गावा. असं पाण्यात सुद्धा गनिमी काय नाही पकडायचो. पण एवढं करून सुद्धा महाराष्ट्र वाढल्यानंतर हा किल्ला शाहू महाराजांकडे गेला आहे. आणि आता 2 गाद्या झाल्यात, एक कोल्हापूरची गादी आणि एक साताराची गादी. त्यापैकी सातारा गादीचे शाहू महाराज आहेत. ते 1749ला वारल्यानंतर पेशव्यांना कोकणातले किल्ले काबीज मिळाले. म्हणजे पेशव्यांचे आणि परत आंग्र्यांचे आपापसात मतभेद होते. म्हणजे आंग्रे म्हणायचं आमचं जे काय असेल ते शाहू महाराजांच्या पायाशी असेल, मला विचारू नका. पण पेशवे म्हणायचे आम्ही राज्याचे पंतप्रधान आहोत, आमचा आता काहीतरी मान आहे आणि तो राखला पाहिजे. त्यांच्या आपापसात मतभेद होते. त्या मतभेदातून पेशवे इंग्रजांना जाऊन मिळाले आणि एक संयुक्त देया किल्ल्यावर केले 1756ला. त्या इंग्रज पाण्याकडून आलेत आणि नानासाहेब पेशवे जमिनीकडून आलेत.
असं दुहेरी युद्ध एकाच वेळी लादल्यामुळे इकडचे त्यावेळेचे किल्लेदार होते तुळाजी आंग्रे. त्या युद्धात हरले आणि नंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेलाय. इंग्रजांनी इकडच्या 250 तुफा लुटल्यात, जवळपास 10 लाखाचा खजिना लुटलाय, 7 महिने किल्ल्याची लूट केली आहे आणि 7 महिन्यानंतर रिकामा किल्ला पेशव्यांकडे दिलाय. म्हणजे आपलीच लोक आपल्या नशाला कशी कारणीभूत ठरतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे विजयदुर्ग किल्ला. त्यात आपला आरमार सुद्धा पूर्णपणे जळलं, म्हणजे तुळाजी आंग्र्यांनीच जाळले. आपल्या जागे खालून पसरट असतात, फ्लॅट असतात आणि इंग्रज पोर्तुगीज जागे खालून विषय पसायचे. तर आपला आरमार खाडी त्या बाद चपळतेने पळणार, इझिली कुठे पण मूव्ह करायचं आहे. आणि आपल्याला जास्त करून खाडी आवडीच्या वेळी सुकतात, अपवादात्मक ही तुम्हाला जास्त सुकत नाही. सुकल्यामुळे काय होतं, त्यांची विषय बसल्यानंतर ते एंडपर्यंत जात नाही आहे आणि आपली पसरट असल्यामुळे एंडपर्यंत जायचे. तर आपला आरमार तर त्यांच्या हाती लागलं असतं तर परत ते आपल्या विरुद्ध वापरू शकत होते. तर आपण ते पूर्णपणे जाळलं आणि त्या पेशव्यांचे सरदार धुळप याने ते परत उभं केलं आहे. इंग्रजांनी या किल्ल्याला रॉक ऑफ जिब्राल्टर म्हटलं आहे. युरोपमध्ये जी जिब्राल्टरची सामुद्रधुनी असं पार करणं अशक्य होतं, असं हा किल्ला जिंकणं अशक्य होतं. आणि एकमेव बुरुज हा तटबंदीच्या पूर्णपणे बाहेर आहे. ही तटबंदी आतमध्ये आणि पूर्णपणे पाण्यात बांधला आहे, डायरेक्ट पाणी आहे. तर तुम्हाला हा बुरुज जिंकला डायरेक्ट किल्ल्यात प्रवेश मिळणार आहे. इकडे का आपण की स्टोन लॉकिंग ठेवलाय आणि हा की स्टोन आहे. हा एक दगड काढलाय पूर्ण खाली येणार आहे, म्हणजे पलीकडे राहतो पलीकडेच राहतो, आतमध्ये जात नाही. इंटरलॉक आहेत, एक काढला की सगळं बंद होतं. तुला जमत नाही, सवय झाली. हो, किती केले मागच्या दिवसात? तसं काही फिक्स नसतं. 3 कधी कधी 3 होतात, कधी कधी 1 होते, कधी कधी होत नाही. कधी काय नाही. कालीपेन खुश झाले ना, कालीपेन खुश आहे ना. अरे नंबर खुश बड़ा पैसा है, इंग्लैंड तो ऊपर बैठे हैं. मस्त हवा एकदम. सदर म्हणजे दरबार, आतमधला भागात दरबार. आता या भागाला आपण फड म्हणतो, म्हणजे तमाशातला की हा कुस्तीतला म्हणतो, पण तसा नाही. त्या कार्यालयीन कामकाज इकडे चालायचंय, म्हणजे फडाशी राखण करणारे फडणवीस, चिठ्ठ्याचं कामकाज करणारे चिटणीस, दप्तराचं कामकाज करणारे दप्तरदार, अशी कारकून मंडळी इकडे बसायचे. जिबीच्या दरवाजाने किंवा बाहेरच्या मुख्य दरवाजे बाहेरचे सरदार येतात, त्यांच्याकडे कसून चौकशी केली जायची. त्यांची शस्त्रास्त्र कागदपत्र सगळी तपासले जाणार आहेत. परत इकडे येऊन त्यांची शस्त्रास्त्र कागदपत्र सगळी तपासले जाणार आणि एवढं करून ते दोषी आढळले तर त्यांना, आणि जिबीच्या दरवाजाने मुख्य दरवाजे पारीकरी असतात त्यांना, अशा तिघांना पण शिक्षा इकडे ठोठावली जायची. एवढी महाराजांची सुरक्षा चोख होती. म्हणजे महाराजांनी त्याही सांगितलं की आपला समुद्रावर जागता पारा हवा, तो आपण ठेवला नाहीये. आणि कसा वगैरे आला आणि कधी 26 त्याला करून गेले ते आपल्याला कळलं पण नाही. महाराजांनी औरंगजेबाच्या एका सैनिकास सांगितलं, ज्या औरंगजेबात जाऊन सांग आम्ही आमच्या रयतेसाठी 365 किल्ले तैनात करून ठेवलेत. म्हणजे आमच्या रयतेने 1-1 वर्ष तरी 1-1 किल्ला लढवला तरी आमची रयत 365 वर्ष तरी पारतंत्र्यात जाऊ शकत नाही. एवढी महाराजांची दूरदृष्टी होती. म्हणजे महाराजांना सगळ्याची जाणीव होती, जनतेची जाणीव होती, मावळ्यांची जाणीव होती, जनावरांची जाणीव होती, किल्ल्यांची जाणीव होती. सगळ्यांची जाण असणारे असे ते राजे होते. म्हणजे जाणता राजा असं म्हटलं जातं.
या कुठं या. ही बाहेरच्या अर्थाने पालखी किंवा मेणा ठेवण्याची जागा आहे. ज्या अर्थाने पालखी किंवा मेण्याची मान असते त्यांची पालखी किंवा मेणा इकडे ठेवला जायचा आहे आणि मग त्यांना पायगड्या घालून दरबारात घ्यायचं आहे. हा ते ना. एवढं मोठं दरबार आहे. हा दरबार आहे. हा दुमजली होता. वरती लाकडी छप्पर होते ते पडलंय आणि त्यासुद्धा इकोसिस्टीम होती. म्हणजे राजांच्या विरोधात जर आपापसात दोन सरदारामध्ये काही कुजबूज सुरू झाली आणि ती राजांपर्यंत ऐकू जावी हा त्या मागचा उद्देश होता. म्हणजे तिकडे जरी हळू जात बोललात तर मला तिथपर्यंत ऐकूच जाणार आहे. तुम्ही रायगडवर जर बघितलं तर तिकडे आहे. मेघडंबरीमध्ये बोललेलं नगरखान्यापर्यंत ऐकू जातं. तसं इकडे पण असणार आहे. हे होल दिसतात एवढा पहिला मजला, ह्याच्यावरती दुसरा मजला असणार आहे. परत वरती लाकडी छप्पर असणार आहे. खापरी नळे असणार आहेत. म्हणजे वरचा हा राणी मशासाठी आणि खालचा राजांसाठी असे 2 मजले आहेत. आणि जास्त गालीचे असणार आहेत अजून ज्यूटचे आणि मध्ये मध्ये खांब असणार आहेत. ही खांबांची लाईन आहे, पिलर्सची लाईन आहे. म्हणजे तुम्हाला सायन्सच्या भाषेत सांगायचं झालं 17 मीटर वर इको होतो. 17 मीटरपेक्षा जास्त अंतर आहे, 55 फुटापेक्षा जास्त. आणि चौकोन किंवा रेक्टँग्युलर शेप पाहिजे. रेक्टँग्युलर शेप आहे, आयताकृती आहे. हे मगाशी तुम्हाला मेल फिमेल लॉकिंग सांगितलं. यातला फिमेल दगड आहे. ह्याच्या रॉड असलेला दगड येणार आहे. मग ह्याच्या पुढचा रॉड आहे त्याच्यात अडकतोय आणि गोळ दोऱ्याने पॅक करणार आहोत. आणि फक्त बाहेरच्या तटबंदीत वापरतोय. म्हणजे बाहेरची तटबंदी मला जेवढे मजबूत आहेत तेवढे किल्ले मजबूत. त्या बाहेरच्या तटबंदी काय ठिकाणी असे दगड बसवले. असे दारुगोळ्याच्या कोठार असे ह्याच्यावर सगळा एल शेप येतोय आणि तो एकमेकात अडकतो. हे असे इंटरलॉक होतात म्हणून बांधकाम मजबूत आहे अजून. मेल फिमेल. आता ते क्रेन आणतात ती होतात कधी पण 10 वेळा बंद, क्रेन बंद करा, हे करा. ती ही दगड कशी आणली त्यावेळी कुठे क्रेनी होत्या कशी चढवली असती ना. मग ही टॉयलेट आहे त्यावेळेची. ऐका हे टॉयलेट आहेत आणि समोर तटबंदी दिसते ती बाले किल्ल्याची तटबंदी आहे. बाले किल्ला म्हणजे मध्यवर्ती ठिकाण असतं. ह्याच्यात मध्ये तो पण शत्रू घुसत नाही तर आपण किल्ला हरू शकत नाही. ह्याच्यामध्ये शत्रू घुसला गेला आपण किल्ला हरतोय. हा इकडे दरवाड होता तो आता पडलाय पूर्णपणे. तो पाय पडला किती लायकी आणि गोंधळाने काही नाही कधी मात्र लोक सापसापड ह्याला पडा त्याला पडा हे काम करतात. तिकीट घेतात का खाली ग्रामपंचायत. ही घोड्यांची पाग आहे म्हणजे घोडे बांधण्याची जागा आहे. आपण तबेला म्हणतोय तो. हे दरवाजाजवळ एवढ्यासाठी ठेवली कारण बाहेरचे सरदार आले त्यांची सभा संपली की आपले घोडे घेऊन बाहेरच्या बाहेर गेलं पाहिजे.
त्या नादमधला किल्ला कळता कामा नये दरबारच्या जवळ ठेवलेली आहे. म्हणजे आता आपल्याकडे पाहुणे येतात त्यांना मला घर फिरून दाखवतोय आणि ते कपाडाच्या जरीपासून सगळं दाखवतोय. पण पूर्वी तसं नसायचं. पूर्वी आपले पंजा म्हणा किंवा खापर पंजा आणा त्या लोकांना व्हायच्या पडवीत किंवा ओसरीत बसवायचे. काही गुळ पाणी असेल ते द्यायचं, काय काम असेल ते विचारायचं आणि बाहेरच्या बाहेर जा म्हणायचे. नाही, पूर्वी चोरीचं प्रमाण खूप कमी होतं. मला त्याचमुळे ते चोरीचं प्रमाण अलीकडे तुम्हाला खूप वाढलं आहे. ह्याच्यामागे अजून एक कारण असं असतं ते आपण ठेवणीतले घोडसवार ठेवणार आहोत म्हणजे रिझर्व हॉर्सेस. आणि राजे गडास आपण गड हरतो असं वाटलं तर राजे ते ठेवणीतले घोडे घेऊन मागच्या चोर दरवाजाने गडाबाहेर सुद्धा जाऊ शकतात आणि दरवाजा जवळ ठेवलेली असते. म्हणजे महाराजांकडे 60% घोडदळ होतं आणि 40% पायदळ होतं. म्हणजे महाराजांनी औरंगजेबाच्या पत्रात लिहिलं म्हणजे आमच्या सह्याद्रीत साधे कल्पनेतले घोडे नाचू शकत नाही तर हत्ती उंट लांबची गोष्ट आहे. औरंगजेब आलेला 3.5 लाखाची फौज घेऊन तो परत काहीच नेऊ शकला नाही. तो स्वतः होता मेला नगरला. अफजल खान स्वतः तेवढीच फौज घेऊन आला पण त्याला होता आपण जावळीच्या खोऱ्यात बोलून सगळं लुटलं. त्याला होता मारलाय. एवढा महाराज शांत नाही बसले तर महाराज पन्हाळ्यापर्यंत जिंकत गेलेत. नेताजी पालकर सुद्धा विजापूरचा अर्धा भाग जवळपास जिंकत गेले. म्हणजे घोडे होते म्हणून शक्य झालं. हत्ती उंट असतं तर शक्य झालं नसतं. का हत्ती चालणार कधी, आपण युद्ध जिंकणार कधी, ते हत्ती असतं तर शक्य झालं नसतं. त्या शहाजीराजांनी महाराजांना एक श्लोक सांगितला आहे. त्याने पागे देताना म्हणायचे यस्य अशातस्य राज्यम यस्य अशातस्य मेदिनी यस्य अशातस्य साम्राज्यम यस्य अशातस्य सौख्यम असा तो श्लोक होता. यांच्याकडे घोडे त्यांचं ऐश्वर्य साम्राज्य सौख्य नेहमीच वाढीस लागतं. त्याप्रमाणे महाराजांना ते वाढीस लागलंय. तिकडे ते समुद्र किनारा आहे. वरचा भाग हा माडीचा आहे. माडी म्हणजे राणीमाल म्हणतो किंवा राणी वसा म्हणतो. तो विजापूरकालीन असल्याचा पुरावा देतात आदिलशाच्या काळात बांधल्याचा. कारण बांधकामामध्ये लाकूड वापरण्याची पद्धत कन्सिल पद्धत आदिलशाच्या काळात होती. आपल्या अजून तशी नाही आहे. तो 3 मजली आहे. खालचा तळमजला आहे आणि वरचे 2 मजले असा तो 3 मजली. तिकडे आपल्या राण्यांची आंघोळ वगैरे झाली की पाठीमागे हौद आहे. त्या हौदाला पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या उतरून खाली जाणार आहेत. कळशीनी पाणी काढून वरती आणणार आहेत आणि मग तुळशीला घालणार आहेत. मग तुळशी रंधळ बघा किती उंच आहे. त्यानुसार आपल्या स्त्रियांची उंची असणार आहे. बरं जे एवढा तुळशी लावून दे ते आपण किती उंच असतील. हा वरचा भाग हा हे समोर झाडाच्या पाठीमागे दगडी बांधकाम आहे. कारण पिराची सदर असं म्हणतो. पण त्या ज्या मुस्लिम लोक होते नमाज वगैरे पडण्याची जागा आहे ती आदिलशाच्याच काळात बांधल्याचा पुरावा देतात. पण महाराजांना सर्व धर्माबद्दल आदर असल्यामुळे नंतर सुद्धा ती व्यवस्थित ठेवली. म्हणजे महाराजांचं म्हणणं असं होतं आमच्या स्वराज्यासाठी जो काम आहे तो आमचा मावळा आहे. त्यानंतर सुद्धा ती व्यवस्थित होती. म्हणजे समर्थ रामदासांची युक्ती आहे मराठा तो कांबळे व्हावा महाराष्ट्र धर्म वाढवावा. ती महाराजांनी सार्थ करून दाखवली. म्हणजे आई मरहट्टा असा शब्द होता. म्हणजे मरेन पण हटणार नाही अशा आपली त्यावेळची लोकं होती. म्हणजे कुठल्या जातीची कुठल्या धर्माची असतो ती महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी घेतली आहे. म्हणजे आपल्या कोकणातले तोफखाना प्रमुख इब्राहिम दौलत खान होते. यांचे जवळचे अंगरक्षक मदारी मेहतर होते. आपले सेनापती नूरखान बेग होते. वकील काजी हैदर होते. आणि अफजल खानला मारण्यासाठी ज्यांनी वागणं कबाडे ते रुस्तम जमाल. अशी एवढी मुस्लिम मंडळी त्या स्वराज्यासाठी खर्ची झाली.
तो वरती दिसतो तो सुद्धा राणीमालच आहे. तो 2 मजली आहे. खाली कॉर्नरला तटबंदीवर छोटं दिसतं ते टॉयलेट आहे त्यावेळेचं. आणि समोर आडवा चौकोन दिसतोय तो सैनिकांना आराम करण्याची जागा आहे. म्हणजे एकदाच्या एक दमले की तिकडून आराम करायचा आहे. हा इथून पुढे 5 एकरमधला किल्ला सुरू झाला मूळचा राजा भोजनी बांधलेला 12व्या शतकातला. म्हणजे 12व्या शतकात किल्ला बांधण्याचं कारण म्हणजे फक्त व्यापारी दृष्टिकोन समोर होता. युद्ध वगैरे काही नव्हती. या छोटा किल्ला होता. या टेहानीसाठी छोट्या पायऱ्या आहेत. छोटी तटबंदी आहे. जंगी फान जास्त आढळत नाही आहेत तुम्हाला. आणि समोर खाली मोठं दिसेल ते धान्य कोठार होतं. मग सगळा रिकामा किल्ला होता. मग जिकडे महाराजांना जागा मिळाली तिकडे महाराजांनी बांधकाम केलं आहे नंतर. आणि पूर्वी छोटा किल्ला असल्याने आरामात छोटे मोठे दोन आरामात तो जिंकला जाणार आहे. त्याही महाराजांनी या किल्ल्याला मजबूत केलं आहे. म्हणजे महाराजांनी किल्ला मजबूत केल्यानंतर एवढी दिवसानंतर हा कोणाकडे गेला नव्हता. म्हणजे जर फितुरी झाली नसती तर इंग्रजांकडे पण गेला नसता. म्हणजे महाराजांनी जेवढं किल्ल्यांचं मत ओळखलं तेवढं बाकी कोणीच ओळखलं नव्हतं. पायरीवर नाही तळाच्या वरती बघा. ही निशाण टेकडी आहे. महाराजांनी जेव्हा किल्ला जिंकला तेव्हा टेकडीसारखा भाग नव्हता. नंतर ही भराव घालून टेकडी तयार केली. नंतर महाराजांनी जेव्हा स्वस्त भगवा ध्वज फडकवला आहे. म्हणजे आपण म्हणतो ध्वजविजयाचा उंच दरार आहे. त्याप्रमाणे मराठीच्या निशाणी 7 समुद्रा पार दिसलं पाहिजे म्हणजे हा उंच करू. नंतर महाराजांच्या स्वस्त भगवा ध्वज फडकवला आहे. म्हणजे महाराजांनी स्वस्त भगवे ध्वज फडकवलेले 2च किल्ले आहेत. एक म्हणजे तोरणा आहे आणि दुसरा म्हणजे विजयदुर्ग आहे. असेकडे खाली एक भुयार होतं. हे मी मगाशी म्हणालो आनंदराव धुळप यांच्या आपल्या गावात वाडा आहे. त्या वाड्यापर्यंत हा समुद्रा खालून जाणारा भुयारी मार्ग आहे. म्हणजे समुद्राच्या पाण्याची पातळी आपल्या जिकडे कमी मिळाली तिकडे पाणी त्याने 1.5-2 किलोमीटर कालवे काढून त्यांनी पाणी बाजूला केलं आहे. आणि एक माणूस घोड्यावर बसून जाऊ शकेल एवढा त्यांनी रस्ता तयार केला आहे. म्हणजे असे चोरमार्ग प्रत्येक किल्ल्यावर असतात. ते आपल्या लोकांना पळून जाण्यासाठी नसतात. म्हणजे आपण जर हरतो असं वाटलं म्हणजे हा किल्ला शत्रूच्या ताब्यात जात असेल तर किल्ल्याच्या ज्या स्त्रिया असतील लहान मुलं असतील या म्हातारी माणसं असतील आणि सुरक्षितपणे गावापर्यंत नेण्याची जबाबदारी या मार्गाने केलेली. म्हणजे आपले लोक सुरक्षित राहिले मग किल्ला परत केव्हा पण जिंकू शकतो. आणि मार्ग ठेवलेला तो आता बंद आहे पूर्णपणे. म्हणजे बचेंगे तो और भी लढेंगे हे प्रिन्सिपल होतं त्याचं. आणि कुठे निघतंय गावात आहे निघतो. गावात जातो तो तिथून म्हणजे हरायला आलो किंवा ह्या मार्गाने आपण तिकडे जायचं. आपण म्हणजे त्याला आपलं जे होते ते पहिले जे होते धुळप धुळपांच्या वाड्यात जातोय. घर त्यांचं तिथे आहे ना गावात. 9वी पिढी आहे त्यांची. वारस असतील ना रे? हो 9वी पिढी येत राहते. किती? 9वी 9वी पिढी. बापरे. किती एकर मध्ये आहे? 17 एकर. काय दिवसांनी पोड्या पळा लावतील आणि ते बांधतील बिल्डिंग येईल. राहायला येतील जरा आमदार खासदार. भरोसा नाही ते तसंच करणार बघा गंमत. हे काय करू शकत नाही ते तीच होणार आहे. मग धुळपांचा इतिहास जर बघायचा झाला तर ते जावळीच्या मोऱ्यांचे वंशज आहेत. म्हणजे जावळीचा खोरा प्रतापगडाच्या पायथ्याशी तिकडचे ते मोर आहेत. मोऱ्यांमध्ये आणि शिवाजी महाराजांचा सत्ता संघर्ष होता. म्हणजे मोऱ्यांमधली काही म्हणजे आदिलशाच्या राजश्रायाला गेली आहेत. आदिलशाच्या काळात ते खूप पराक्रमी होते. म्हणजे असं म्हटलं जायचं की त्यांच्या घोड्याच्या पायाखाली धुळीचे लोट उठले जाणार आहेत आणि ते धुळदान करत सगळे जिंकत गेलेत. म्हणून आदिलशाने त्यांना धुळूप ही पदवी दिली आणि नंतर ते कालांतराने धुळप झाले. असं इकडे दोन्हीकडे आपल्या मावळ्यांची घरं होती. ती मातीची असल्यामुळे पडलेत नंतर. समोर काय ते धान्य कोठार होतं खालचं हे ते मंदिर तिकडे जातोय आपण.
चारी बाजूने समुद्र आहे मस्त बिल्डिंग आणि त्यांना बाजूने खरं समुद्र आणि इथं मस्त बिल्डिंग होती टावरच्या टावर त्याला बोलतील हे तूच भवानी मंदिर बापा मंदिर आहे भवानी मंदिर हा हे भवानी मातेचं मंदिर आहे. शिवाजी महाराज किल्ले जर ओळखायची असेल तर मारुती मंदिर, भवानी मातेचं मंदिर आणि शिवलिंगाची 3 बघायला मिळतात. हे शक्तिस्थानं, स्फूर्तिस्थानं किंवा बलस्थानं असतात. मूर्ती ही महिषासुरमर्दिनीची आहे. बाजूला 2 राक्षस आहेत, एक पाषाणी मूर्ती आणि चतुर्भुज मूर्ती आहे. मंदिराचा गाभारा 40 चौरस मीटर आहे. एकूण 3 सभामंडप आहेत. हा पहिला आहे, हा दुसरा आहे आणि पाठीमागे तिसरा आहे. एवढं मोठं देऊळ होतं ते आता पडलं आहे पूर्णपणे. बांधला नाही आपल्या लोकांनी चला हे राहून दे. आपलं ये. हा, तर करायला पाहिजे. हा, बरोबर. अरे बांधला का आमच्याकडे? ते माहिती आहे. दिंडी की बांधायची त्या मंदिराची तरी डांबी करायची ना. हा, मग करायला पाहिजे ना डांबी. एक बिल्डिंग विदोची, एक बिल्डिंग रात्री, एक बिल्डिंग जागा पण लय भारी आहे. बिल्डिंग होऊ शकत कमीत कमी 100 बिल्डिंग. लोढा दे लोढा. आता काय तिथे काय लोढा आहे ना, लोढाच घेऊन एवढे किल्ल्याचे लोढा घेणार तर तो अदानी आला अदानी आलाय त्याची काय करणार घ्या इथं मी करतो किल्ल्याची बांधली आणि एक साईडला आपण बिल्डिंग तुम्हाला राहायला असं बोलतो हा बघेल तो मी किल्ला ठेवतो तसं जागा आहे ना त्याचं टेंटावर बांधू असं होईल बघा. अदानी किंवा पहा लोढा दोघा पैकी घेणार. काय करत नाही तिकडे किती वर्ष झाली आता काहीच होणार नाही. असं किल्ले विजयदुर्ग एमचे पालनाघर पालनाघर होतं इथे ते दिसतोय विलियमचे हा किल्ला असा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे, तसा वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. या जागेचा इतिहासाशी काही संबंध नाही, याचा विज्ञानाशी संबंध येतो. या जागेवर हेलियम गॅसचा शोध लागला आहे. म्हणजे हायड्रोजन नंतरचा सर्वात हलका वायू हेलियम गॅस, त्याचा शोध इकडून लागला आहे. म्हणजे खगोलशास्त्रातली अभूतपूर्व घटना इकडून घडली. आपण जो जागतिक विश्व हेलियम दिवस साजरा करतो त्या विजयदुर्ग किल्ल्यामुळे 1818 पण सईकडे मराठे होते, नंतर सईकडे ब्रिटिश आले. 18 ऑगस्ट 1868ला एक खग्रास सूर्यग्रहण झाले. याचा अभ्यास करणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर जे नॉर्मन लॅकियर यांना बोलावण्यात आले. त्याने आणि 2-3 ठिकाणं अभ्यासलेत आणि पृथ्वीचं सूर्यापासून अक्षांशा रेखांशामधलं अंतर त्यांना इकडून कमी आढळलं. त्यामुळे याचा अभ्यास करण्यासाठी ते इकडे आलेत. इकडे त्याने 2 दुर्बिणी लावल्यात आणि त्याने वाजून 24 मिनिटं तर वाजून 32 मिनिटं असं 8 मिनिटांचं सूर्यग्रहण त्याकडून अभ्यासलं. तुम्हाला सूर्याभोवती 2 स्पेक्ट्रा सापडतात, एक हायड्रोजनचा आहे आणि एक सोडियमचा आहे. त्यांना अजून एक वेगळा येल्लो कलरचा स्पेक्ट्रा सापडला आहे. पुढे 30 वर्षानंतर परत एक सूर्यग्रहण झालं 1898ला. त्यावेळेस त्याचा अभ्यास करण्यासाठी ते इकडे आलेत आणि ते एक सहकारी होते, फ्रेंच शास्त्रज्ञ होते जॉन्सन म्हणून. त्यांना आंध्र प्रदेशमध्ये गुंटूर येथे बनवलं आहे म्हणजे दुसऱ्या बॉर्डरवर. परत दोन्हीकडे तसेच स्पेक्ट्रा सापडलेत. प्रयोगांती असा निष्कर्ष निघाला की दोन्ही स्पेक्ट्रा एकच आहेत. ग्रीक भाषेत हेलिओस म्हणजे आपला सूर्य आहे, नंतर सूर्याभोवती प्रथम सापडल्यामुळे नंतर हेलियम असं नाव देण्यात आलं. या शोध इकडून लागल्यामुळे याला आपण हेलियमचं पाळणाघर म्हणजे उगमस्रोत असं म्हटलं जातं. आणि जागेला आपण साहेबाचे ओटे म्हणतोय. म्हणजे इंग्रज आपण साहेब पण येतो आणि प्लॅटफॉर्म म्हणजे ओटे म्हणून साहेबाचे ओटे असं नाव दिलं आहे. आणि जगातला पहिला शोध इकडून लागला आहे. सूर्याभोवती तो सापडला, तो इकडून सापडला.
दक्षिणेची तोफ आपले. आपण बाहेर बघितली ती ओथीव तोप होती. ही बांगडी तोप आहे. आणि आपण याच्यापेक्षा मोठी जंजीर आहे बघतो, कलाल बांगडी नावाची. याच्यात बांगड्या घडवून बनवली आहे, म्हणजे रिंग जॉईंट करून बनवलेली आहे. यात आपल्याला जेवढा तोप गोळा टाकायचा आहे त्याप्रमाणे आपण पहिले दारू ठासून भरणार आहोत. म्हणजे थोडा गॅप राहिला असा तोप गोळा टाकलायचा आहे. ह्याच्यात छोटे कुल्फी गोळे असतात, त्याच्यासुद्धा आपण परत दारू ठासून भरणार. परत शिष्याने किंवा छऱ्याने पॅक केले जायचे आणि तो पहिला तोंडी जातात. पाठीमागून तो पहिला वाद दिली की दारू पेटत येऊन मध्ये गॅप असणार, तो गॅस कोंडणार आहे आणि प्रचंड ज्वाळा निर्माण व्हायचा आहे, प्रेशर निर्माण होणार आहे आणि प्रेशर निघाला तो गोळा पुढे स्पीडने जाणार आहे. त्याच्यामध्ये राऊंड असल्याने तो फिरत जातो आहे. स्पायरल मुवमेंट मिळते, ॲक्युरसी मिळते, त्याला ॲक्युरेट बसतो टार्गेटवर आणि जास्त डॅमेजसुद्धा करतो आहे. आता हेच टेक्निक आपण सध्या रायफलमध्ये वापरतो आहे आणि तिकडे आपल्या विचार क्षमता संपते, तिकडून महाराजांच्या विचार करण्याची क्षमता चालू होते. चालणार नाही काय चालायला फर्निशला बोलवायला. ठीक आहे लाकडं मागवायचं. एकच बसेल आपल्याला जास्त. या डोंगराच्या पाठीमागे रत्नागिरी, गणपतीपुळे, जयगड, मुंबई, इकडे देवगड, मालवण, गोवा आणि बाजूला वेंगुर्ला. म्हणजे पोर्तुगीज आलं तर ते गोव्याकडून येतात, डच आले तर वेंगुर्लाकडून येतात आणि इंग्रज आलं तर ते मुंबईकडून येणार आहेत. तुम्हाला समोर डोंगर दिसतो, तो पोखरला आहे आणि किल्ल्याला फक्त शेप दिला आहे, आकार दिला आहे. तिकडे किल्ला वगैरे काही नाही. त्यांना फसवा किल्ला म्हणतो की हा डमी फोर्ट म्हणतो आहे. म्हणजे थोड्याचा तो किल्ला जिंकला की हा किल्ला जिंकणं सोपं होईल आणि पहिला हल्ला तो तिकडे करणार आहे. तिकडे त्यांनी बराच वेळा तोफा टाकल्यानंतर त्यांना काही प्रतिसाद मिळायचा नाही आहे. पण ते वरती चढून बघणार आहे कोणी आहे की नाही, आणि तेवढा त्यांना फसल्याची जाणीव होते. तेवढा दारुगोळा फुकट जाणार आहे, टाईम वेस्ट जायचा आहे आणि तेवढा त्यांना इकडे सावध होऊन जायचं आहे. या खालून मारा करून त्यांचं ते युद्ध परतवून लावणार आहोत. तसं खालचा भाग हा खंदकाचा आहे. हा मधला भाग गॅप दिसतोय त्याला आपण खंदक म्हणतोय आणि चिलकत तटबंदी म्हणतो किंवा चिलकत बुरुज म्हणतोय. म्हणजे चिलकत वापर आपण स्वतःच्या सवण्यासाठी करून घ्यायचो, त्याचा वापर स्वतःच्या सवण्यासाठी करून घेणार आहोत. या तटबंदीला खाली होल आहे, त्या होलने आपण भरतीच्या वेळी अर्ध्या आपण समुद्राचं पाणी आतमध्ये घ्यायचं आहे, खाली अर्ध्या आपण समुद्राचं पाणी असायचं आहे. आपण तोप चढवण्याला गोलंदाज किंवा तोपची म्हणतोय. तोफेदार हा प्रचंड असतो, त्यांना बहिरेपण येण्याची शक्यता असते किंवा शारीरिक इजा होण्याची शक्यता असते. आणि पलीकडे म्हणजे युद्धाच्या सगळीकडचे तोफगाडे चालू असणार आहेत. तिकडे तो पहिला बत्ती दिली की इकडे तिकडे पायाला कुठे त्यांना जागा नसणार आहे, नाही खाली खंदकात म्हणजे पाण्यात येऊन ते उडी मारणार आहेत आणि तोफगोळा सुटेपर्यंत पाण्यात दबा धरून बसायचे आणि तोफगोळा सुटला की ते बाहेर येणार आहेत. तो प्रचंड गरम होते, महेश पाणी तो थंड करायला सुद्धा वापरू शकतात. आणि पलीकडे जरी तटबंदीवर जरी शत्रू असला नाही परत तो पाण्यामुळे इकडे येऊ शकत नाही, परत पण त्याला इकडून मारू शकतो. असे मल्टीपर्पज कन्स्ट्रक्शन, बहुपयोगी बांधकाम आहे. तुम्हाला हा जसा बुरुज आहे तसं या साईडला एक बुरुज आहे. त्या बुरुजापासून एक 150 मीटर अंतर सोडून 500 मीटर लांब आणि 5 मीटर खोल अशी एक पाण्याखाली भिंत बांधलेली आहे. याच्यामागे कारण एवढंच आहे, इंग्रज पोर्तुगीज यांच्या बोट्या खालून वेशेफ होत्या, आपल्या खालून फ्लॅट पसरत होत्या, आपल्या ज्यांना सरळ यायच्या आहेत आणि इंग्रज पोर्तुगीज त्याला धडकून फुटायच्या आहेत. याचा शोध अलीकडेच लागला आहे आणि 1989ला लागला आहे. म्हणजे मेरिटाईम हिस्ट्री बोर्डाचे गुपचूप म्हणून साहेब आहेत, त्यांना पोर्तुगीजांची पत्रं आढळली आणि पोर्तुगीज इंग्रजांना मदत केली आणि त्यात असं लिहिलं आहे की विचित्र अशी काही भूताटकी किंवा अद्भुत आश्चर्य आहे ज्यामुळे आमची 2-3 जहाजं बुडालीत. या खडकात पूर्णपणे स्कुबा डायव्हरने सर्वेक्षण केलं आहे आणि त्यांना ती भिंत आढळली.
भिंत म्हणे नुसते दगड रचलेत, गुळचुण्याचं बांधकाम नाही आहे तिकडे. आणि खाडीच्या एंट्रन्सला मुद्दाम टाकली का आपल्या समुद्राला आक्रमण होणं अशक्य आहे. त्यांना किल्ला जिंकायचं खाडीतच जावं लागणार. नाही खाडीत प्रवेश करतात त्यांची 1-2 तरी फुटली पाहिजेत आणि खाडीच्या एंट्रन्सला मुद्दाम टाकली. आणि शिवाय किल्ला होता मध्यवर्ती ठिकाणी बांधला आहे. इकडून रत्नागिरी जवळ आहे, सिंधुदुर्ग जवळ आहे आणि शिवाय खाडीपाटण बांधला म्हणजे कोल्हापूरच्या पायथ्यापर्यंत. आणि शत्रूला जर इकडेच वचक बसला ना तर शत्रू आरामात खाडीपाटण बनून गेला असता आणि कोल्हापूर जिंकायला वेळ लागला नसता. आणि वचक बसावा या योजना किल्ला मध्यवर्ती ठिकाणी बांधला आहे. तर म्हणजे खालची इमारत ही 12व्या शतकातलं धान्य कोठार आहे. म्हणजे कोल्हापूरचा पन्हाळा किल्ला जर बघितला तर अशीच मोठी आहेत धान्य कोठारं. आणि वरती ब्रिटिशकालीन गेस्ट हाऊस होतं. म्हणजे वरचं आत्ताचं असल्यामुळे पडलं आहे आणि खालचं जुनं असल्यामुळे चांगलं आहे. जलाशय वॉटर टँक धान्य कोठार
काय जलाशय काय जलाशय सैन्याला उचलायचं असं टाकायचं पाण्यात. आता सगळे लोक टाका हा पाण्याचा तलाव आहे. हे एवढ्या मोठ्या प्रचंड तलाव आपण नळदुर्ग, देवगिरी, रायगड या किल्ल्यांवर बघतोय. आणि पूर्वेला असं कात्रज ते शनिवारवाडा असं दगडी चॅनेलच्या साहाय्याने पाणी घेतलं जायचं. त्याला आपण नहर असं म्हटलं जातं आहे. तसं यात इनलेट आणि आउटलेट असतात. म्हणजे वरती छोटे छोटे होल आहेत. त्या होलने आपण पावसाचं पाणी आतमध्ये साठवलं जायचं आहे. तिकडे फिनिशिंग संपत आहे आणि खालचा काळा काळा भाग दिसतोय. तिथपर्यंत पावसाचं पाणी साठवलेलं असायचं आहे. आणि पूर्वी हौद धुतले जाणार आहेत, कारण इकडचंच पाणी आपण या पायऱ्याने वरती आणून या छोट्या हौदात ओतणार आहोत घोड्यांना पिण्यासाठी. ते माती वगैरे साठून घोड्यांना काही इजा वगैरे होऊ नये म्हणून हौद धुतले जायचे आहेत. त्यामुळे आउटलेट असायचं. याचं आउटलेट ओपन असल्यानं पाणी शिल्लक नाही आतमध्ये. आणि वरती छोटे छोटे चौकोन दिसत आहेत. तर आपल्या मावळ्यांचा चढण्याचा सराव केला जायचा आहे. म्हणजे जरी तो पडला तर तो पाण्यात पडणार आहे. त्या वरचा भाग आपण बुळबुळीत ठेवला आहे. म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे. पावसाचं पाणी साठवून वापरलं जायचं. हा समुद्र आहे. तिकडे त्या साईडला खाडी तुम्हाला दिसतच नाही. समुद्र आहे म्हणून तर ना पॅसिफिक ओशियन. अरबी 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 समुद्र, मुंबई, गोवा. कसं आहे ना, हा खाली गोल दिसतो तो चुन्याचा घाण आहे. म्हणजे ह्याच्यात जे म्हणतो आपलं आता गोळ चुना शिजतं त्याच्यापैकी चुन्याची पावडर तिकडे तयार केली जायची. ते दगडी चाक दिसत आहेत. हे झाड तिकडे चाक आहे बघा दगडी. ते बैलाच्या साईने ओढलं जाणार आहे. आणि त्या फटेत मोठे मोठे चुन्याचे तुकडे टाकले आहेत. म्हणजे शंखशिमरांचा चुरा टाकला आहे. म्हणजे लाकडी खांब रोवला जाणार आहे. म्हणजे त्या बैलांच्या साईने ओढलं जाणार. आणि चुन्याची पावडर झाली त्यात गुळ मिक्स करून बांधकामामध्ये भरलं जायचं. आणि पूर्वी किल्ले बांधण्यासाठी खर्च भरपूर यायचा. आणि किल्ले जास्त प्रमाणात जिंकले जायचे. आणि त्यातल्या त्यात जलदुर्ग बांधण्यासाठी कारण बाहेरची तटबंदी पूर्णपणे वाळूवर बांधायला लागणार आहे. आणि पूर्णपणे शिसं ओतून म्हणजे त्याच्यावरती तटबंदी बांधली जाते. महाराजांना सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी 1 कोटी होन खर्च आला आहे. म्हणजे महाराजांनी 2दा सुरत लुटली. ते पूर्ण सुरत लूट महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी टाकली. 1 होन म्हणजे 1 सुवर्ण मुद्रा आहे. आणि 1 सुवर्ण मुद्रा म्हणजे आताचं 3.20 मिलीग्राम सोनं. एवढा मोठा खर्च करून महाराजांनी तो एकमेव जलदुर्ग बांधला आहे. म्हणजे महाराजांना जंजिरा जिंकता नाही आला, त्यानं पूर्ण बांधला आहे 48 एकरमध्ये. खाली विहीर आहे बघा घोड्याच्या नालाच्या आकाराची. इकडे 2 विहिरी आहेत. ती एक आणि ही एक. अशा 2 विहिरी आहेत तुम्हाला. आणि हे समोर सुरूची झाड आहेत. त्या झाडांच्या पाठीमागे धुळपांचा वाड आहे. मग आता भुयार ते तिकडे उघडतंय. जायचं आपण ना. असे खालून जातात की धुळपाच्या वाड्यात पाण्याचे खालून बघूया एकदा दाखवलं तर. हां पाण्याचे खालून जातात की हां आता बंद आहे तो रस्ता. अच्छा सी लेवल जशी कमी मिळाली असा असा वळवला आहे तो. त्या विहिरी आहेत. त्यावेळेला पाण्याचे खालून तिकडे गावात मी दाखवला. तिथून मग ते सैन्य किंवा त्यांच्या फॅमिली तिकडे न्यायची. समजा हारायला त्या आलो, झाडांच्या पाठीमागे निघतो तो तिकडे धुळकवाड. झाडांच्या मागे जातो निघून खालून. खाली यायची तिथे तिकडे ते झाडात ते पुढे तिकडे गावात. गावात जे आहे. तिकडे जाणार आपण. जंजिरा किल्ला पण जिंकला असता शेवटच्या क्षणाला फितूर झाला माणूस. शेवटच्या क्षणाला कान्होजी आंग्रे जे होते ना त्यांनी बरोबर सगळं प्लॅनिंग केलं होतं. आणि शेवटच्या क्षणाला माणूस फितूर झाल्यामुळे तो पकडला गेला. तर तो आपण घाबरला होता सिद्दीकी. काय जंजिरा मुरुड जंजिरावर किल्ल्यावर सिद्दीकी होता. सिद्दीकी
घराच्या इथून बसतो. हां बीच आपल्या घरापासून 2 मिनटावर. बीचवर गाडी लावलं की आतमध्ये तो ते आमचं घर आणि त्याच्या पाठीमागेच तो धुळपांचा वाडा आहे. नंतर तिकडून जावं. इकडे तो पावसाचं पाणी साठवून धुणा पाडण्यासाठी वापरला जायचा. हे झाड दिसायच्या खाली एक विहीर, या मोठ्या झाडाच्या खाली एक विहीर आणि याच्या पुढे एक विहीर. हा बोल रे. हां हो झालं येतोय खाली. आता आपण आलो. हो झालं ना. तो आला ते आता बघ आता मी वरतीच आहे अजून, येईन खाली थोडा 1-5 मिनिट. थांब ना 5 मिनिटं, थांबला असं मिळून जाईल ना तुला. म्हणजे आता तुला कळेल सुद्धा किती. हां यालाच तरी झालं गेटवर. हां मेन गेटवर ये. इथे एंट्री तिकीट आहे यायला ग्रामपंचायत घेते ना 5-5 रुपये. ते काय आता ओळखीचे असतात की सोडतात ते काही. तो गेटवर बसला होता तो. नाही ते गाईड होते. हां ते गाईड होते. हां तो गाईड किती नंतर guide आला. आहेत? 5 गाईड. हां, ते. ते कसे नंबर असतात ना, मग त्यांचा नंबर होता. मग त्याने विचारलं असतं तुम्हाला. आता फोन करून आला नसता तर मग तो घेऊन गेला असता.